आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत मोफत आरोग्य सुविधा मिळवण्यासाठी नागरिकांना गोल्डन कार्ड आवश्यक आहे। मात्र वाठोडा शुक्लेश्वर येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात हे कार्ड काढण्यासाठी आलेल्या नागरिकांची मात्र मोठी अडचण झाली आहे। सर्व्हरच्या सततच्या समस्यांमुळे लोकांना अनेक तास वाट पाहूनही रिकाम्या हाताने परतावे लागत आहे। यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे। जाणून घेऊया संपूर्ण माहिती। भातकुली तालुक्यातील खोलापूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत येणाऱ्या वाठोडा शुक्लेश्वर येथील उपकेंद्रात सकाळपासूनच नागरिकांनी गोल्डन कार्ड काढण्यासाठी मोठी गर्दी केली आहे। मात्र तांत्रिक बिघाडामुळे सर्व्हर सतत डाऊन होत असल्याने नागरिकांना प्रतीक्षेत ठेवण्यात आले आहे। काहींना तासनतास थांबूनही कार्ड मिळालेले नाहीत। आरोग्य विभागाकडून या योजनेची मोठी जाहिरात केली जात आहे, मात्र प्रत्यक्षात अंमलबजावणी करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे। अनेक नागरिकांची नावे ऑनलाईन लिस्टमध्येच नाही, त्यामुळे त्यांना गोल्डन कार्ड मिळत नाही। नागरिकांनी आरोग्य विभागाकडे याबाबत लेखी तक्रार केली असून त्वरित सर्वे करून लिस्ट अपडेट करण्याची मागणी करण्यात येत आहे। यावर स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले की सर्व्हर समस्या लवकरच सोडवली जाईल। तसेच ज्या नागरिकांची नावे ऑनलाईन यादीत नाही त्यांच्यासाठी योग्य ती उपाययोजना केली जाईल। मात्र अनेक नागरिकांचा रोष अजूनही कायमच आहे। इथे आपण मागे 2 महिन्यात 3 महिन्याच्या आधी जेव्हा गोल्डन कार्ड काढलं होतं त्यावेळी प्रतिसाद चांगला होता। आता परत आपण गोल्डन कार्ड काढतो आहे। आताही प्रतिसाद आहे, पण सध्या ॲप व्यवस्थित चालू नसल्या कारणाने थोडंसं अडचण येत आहे, पण तरी पण ते उद्या 1-2 दिवसामध्ये सुरळीत येऊन जाईल। तसेच आतापर्यंत 10 गोल्डन कार्ड काढून झालेले आहे। त्याच्यासोबत कॅन्सर स्क्रीनिंग कॅम्पसुद्धा सुरू आहे। ज्या लोकांचे यादीमध्ये नावं असतील त्यांनी लवकरात लवकर गोल्डन कार्ड काढून घ्यावे। आपले इथनं काढा, सेतूतनं काढा, ग्रामपंचायतमधून काढा, कारण याचा फायदा तुम्हाला भविष्यात तुमच्या आरोग्यासाठी होणार आहे। याच्यातनं बरेचसे मोठे आजार जे आहेत ते कव्हर होतील, त्यांचे ऑपरेशन या कार्डमधनं होऊ शकतात। सरकारी योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर सामान्य नागरिकांना मोठा संघर्ष करावा लागतोय, हे या घटनेतून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे। गोल्डन कार्ड प्रक्रियेत असलेल्या अडचणींवर तातडीने उपाययोजना न झाल्यास नागरिकांचा रोष अधिक वाढू शकतो। प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे।